हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. एकंदरीतच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज आयोगाचे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते असे 10 PYQs आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करतो आहोत. ओके, सो यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच या नावानं आपण प्रायव्हेट चॅनल सुरू केलेले आहे, ज्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये उपलब्ध करून देतो आणि ते प्रश्न नंतर आपण या ठिकाणी सविस्तर डिस्कस करतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 56 अंतर्गत डे 56 या दिवशी अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी 11वी सिरीज आपण त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं होतं, सो त्या प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करूयात. एकंदरीतच आपण मंडे टू फ्रायडे अशा या मंडे टू फ्रायडेला आपण PYQ डिस्कस करतो आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडीचे 15 प्रश्न दर सॅटर्डेला आपण डिस्कस करतो आहोत. ओके, सो लेक्चर सुरू करूयात. आता यामधील जो पहिला प्रश्न आहे तो एकंदरीतच WTO संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आपल्याला हे जे प्रश्न आहे ते STI मुख्य परीक्षा 2015 विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो जागतिक व्यापार संघटनेच्या WTO अर्थात खालील कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या जे काही WTO अंतर्गत जनरल काउन्सिल आहे, सो जनरल काउन्सिल अंतर्गत कोणत्या उपसमित्या किंवा कोणते जे परिषद आहेत त्यांचा समावेश होतो अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. ओके, सो जागतिक व्यापार संघटनेच्या खालील कोणत्या समित्या प्रत्यक्षात सर्वसाधारण परिषदेच्या अंतर्गत कार्यरत आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट दिलेला आहे व्यापार आणि विकास परिषद, ब दिलेला आहे वस्तुविषयक व्यापार परिषद, क दिलेला आहे सेवा विषयक व्यापार परिषद. आता आपण जेव्हा अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत आणि विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही मोस्ट एक्सपेक्टेड किंवा महत्त्वाचे जे टॉपिक आहेत इकॉनॉमिक संदर्भाने ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. जवळपास 8 ते 9 लेक्चर आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे, ज्याच्यात आपण WTO अंतर्गत जे काही WTO आणि IMF हे दोन महत्त्वाचे जे काही प्रकरण आहेत ते आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत ज्यावर आयोग प्रश्न विचारतो ते सविस्तर त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ओके, आणि वेळोवेळी आपण हे जे प्रश्न आहेत या अंतर्गत विचारले गेलेले WTO अंतर्गत ते देखील आपण वेळोवेळी सविस्तर डिस्कस करत आलेलो आहोत. ओके, सो यामध्ये या प्रश्नात आपण केवळ त्याची रचना त्याची स्थापना वगैरे आपण ऑलरेडी आधी डिस्कस केल्यामुळे आपण फक्त त्याची रचनेसंदर्भात त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो WTO अंतर्गत सर्वात महत्त्वाची जी काही रचनामध्ये जर आपण रचनेत आपण बघितलं तर मंत्रिस्तरीय परिषद ही जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च संस्था आपल्याला दिसून येते. ओके, सो त्याला इंग्लिशमध्ये मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स अशा पद्धतीने म्हटलं जातो आणि ही जी काही मिनिस्ट्रियल कॉन्फरन्सची जी मीटिंग आहे ती दर 2 वर्षांनी ही मंत्रिपरिषदीय जी परिषद आहे ती भरत असते. आता या मंत्रिपरिषदीय किंवा मंत्रिपरिषदांमध्ये जी दैनंदिन काम करण्यासाठी 3 प्रकारचे उपसंस्था असल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके, सो याच्यामध्ये 3 प्रकारची उपसंस्था आपल्याला दिसून येत आहे, ज्याच्यात जनरल काउन्सिल, ओके, ज्याला सामान्य सर्वसाधारण परिषद म्हटलं जातो, त्यानंतर विवाद निवारण संस्था, डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी, त्यानंतर तिसरं जो आहे त्याच्यामध्ये व्यापार धोरण आढावा संस्था ज्याला ट्रेड पॉलिसी रिव्ह्यू बॉडी अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. जनरल काउन्सिल ही युनायटेड नेशन्सची आणि WTO अंतर्गत सर्वोच्च प्रशासकीय संस्था म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. ओके, सो जी काही जनरल काउन्सिल आहे ही WTO अंतर्गत सर्वात महत्त्वाची प्रशासकीय संस्था म्हणून ओळखली जाते. आता या जनरल काउन्सिल अंतर्गत जी काही उपसंस्था आहेत उपपरिषद आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गुड्स काउन्सिल अर्थात वस्तूविषयक परिषद, त्यानंतर आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी काउन्सिल ज्याला बौद्धिक संपदा परिषद अशा पद्धतीने म्हटलं जातो आणि सर्व्हिस काउन्सिल ज्याला सेवा विषयक व्यापार परिषद. सो हे जे काही 3 उपसंस्था आहेत या जनरल काउन्सिलचे त्या संदर्भाने आणि तेच या ठिकाणी विचारलेले होते की जनरल काउन्सिल अर्थात सर्वसाधारण परिषदेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या संस्था कुठल्या आहेत. सो व्यापार आणि विकास परिषद आहे का, जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. सो व्यापार आणि विकास परिषद नाही, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रेड अँड डेव्हलपमेंट काउन्सिल म्हटलं जातो. सो या WTOच्या जनरल काउन्सिल अंतर्गत ते येत नाही. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, त्यानंतर वस्तुविषयक व्यापार परिषद आहे का, सो वस्तुविषयक व्यापार परिषद आहे. त्यानंतर सेवा विषयक व्यापार परिषद देखील आपल्याला दिसून येतो, त्यामुळे सर्व्हिस काउन्सिल देखील या जनरल काउन्सिलचा पार्ट असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, आता सोबतच इंटलेक्च्युअल
प्रॉपर्टी काउन्सिल अर्थात जी काही बौद्धिक संपदा परिषद आहे त्याचा देखील समावेश या अंतर्गत होतो. मात्र व्यापार आणि विकास परिषद त्याचा समावेश होत नाही. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. तर फक्त ब आणि क स्टेटमेंट असणारा पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. ओके. अशा पद्धतीने WTO संदर्भाने आणि त्याच्या एकंदरीत रचनेसंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता जो पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये गार संदर्भाने, ज्याला जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स अशा पद्धतीने म्हटलं जातं, त्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. STI पूर्वपरीक्षा 2015 मध्ये एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे. सो गार म्हणजे काय? जागतिक कर चुकवेगिरी विरोधातील नियम आहे का? ब दिलेला आहे. दुसरा पर्याय काय दिलेला आहे? अमेरिकन सामान्य लेखा नियम. तिसरा पर्याय दिलेला आहे जागतिक लेखा व परीक्षण नियम. आणि चौथा पर्याय दिलेला आहे की सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम. ओके. आता गार म्हणजे काय? तर जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स. आता गारची जी काही एकंदरीत पार्श्वभूमी आहे ते जर आपण बघितलं तर थोडक्यात मी सांगतो. आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर चुकवेगिरी भारतामध्ये सुरू होता आणि त्याला आळा घालण्यासाठी म्हणून साधारणतः 2009 पासनं ही जी काही प्रणाली आहे गार आणण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो एकंदरीत आपल्या देशामध्ये इनिशिएट करण्यात आला. ओके. सो कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी या जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स अर्थात गार आपल्या देशामध्ये लागू करण्यासंदर्भाने वेगवेगळे प्रस्ताव किंवा वेगवेगळ्या जे काही प्रक्रिया आहे ते प्रक्रिया सुरुवात झाली. ओके. सो आता जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स अर्थात भारतातील कर चुकवेगिरी विरोधी कायदा याची एकंदरीत जी काही सुरुवात आहे ती खऱ्या अर्थानं 1 एप्रिल 2017 पासून त्याची अंमलबजावणी झाल्याची आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे एक्झॅक्ट डेट लक्षात ठेवा. 1 एप्रिल 2017 पासून या गारची अंमलबजावणी भारतामध्ये सुरू झालेली आहे. आता हे जे काही गार आहे ते प्राप्तिकर कायदा अर्थात इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 अंतर्गत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाची तरतूद म्हणून याचा समावेश करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो टॅक्स रिफॉर्म संदर्भाने खूप महत्त्वाची अशा पद्धतीचे ही एक प्रणाली आपल्या देशामध्ये अंमलात आणल्या गेलेली आहे. आता हे जे काही गार आहे ते विशेषतः कंपन्यांनी जे काही कॉर्पोरेशन टॅक्स न भरणारे जे वेगवेगळ्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेशन टॅक्स अवॉइड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना ते टॅक्स अवॉइड करण्यापासून रोखण्यासाठी या गारची खऱ्या अर्थानं जो काही इनिशिएट आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. सो रिग्रेसिव्ह किंवा ॲग्रेसिव्ह पद्धतीचा जो काही टॅक्स या कॉर्पोरेशन मंडळावर लावला जातो आहे आणि ते सहसा टाळत असतात. सो ते टाळता यायला नको यासाठी सरकारी तिजोरीला होणारे जे काही महसुली नुकसान आहे ते कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे. थोडक्यात काय तर गार म्हणजे काय तर जे काही कर चुकवेगिरी किंवा कर बुडवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना वेगवेगळ्या कारणे देत ते कर बुडवत असतात. सो मात्र त्यांना ते कुठल्याही कारणास्तव ते आपले जे काही सरकारी महसुलामध्ये जो काही कराचा वाटा आहे तो कराचा वाटा वाढावा, जास्तीत जास्त लोकांनी कर भरावा यासाठी ही जी काही जनरल अँटी अवॉइडन्स रूल आहे ती आणण्यात आलेली आहे. ओके. याची जी काही प्रस्ताव आहे ही प्रस्ताव गारचा जो काही प्रस्ताव आहे तो सुरुवातीला प्रत्यक्ष कर संहितामध्ये मांडण्यात आलेला होता, ज्याला डायरेक्ट टॅक्स कोड अशा पद्धतीने म्हटला जातो, DTC. सो ते मांडण्यात आलेला होता. मात्र 2012 मध्ये संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी पार्थ सारथी सोम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीने अशी शिफारस केली की तुर्तास जे काही कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे त्याच्यामध्ये जनरल अँटी अवॉइडन्स रूल किंवा इन्कम टॅक्स अंतर्गत जी काही जनरल अँटी अवॉइडन्स रूल्सला तुर्तास लागू न करता त्याला मॉडिफाईड करून किंवा जे काही टॅक्स भरणारे जे काही कंपन्या आहेत, महामंडळे आहेत, त्यांना एक संधी मिळावी जेणेकरून त्याचे जे काही थकबाकी आहे ते भरता येईल अशा पद्धतीने त्याला 3 वर्ष पुढे ढकलण्यात आलेली होती. आणि त्याचा जो काही खऱ्या अर्थाने ती गारचा जो काही ॲक्ट आहे तो कधीपासून लागू झाला तर 2017 पासून 1 एप्रिल 2017 या दिवशीपासून गार आपल्या देशामध्ये लागू करण्यात आला आणि 2018-19 या आर्थिक वर्षापासून तो सुरू करण्यात आलेला आहे. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम. ओके. नावाप्रमाणे जनरल सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम प्रणाली आपण या गारला म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे
भारतीय टॅक्स स्ट्रक्चर. ओके, सो कर संरचना, भारतीय कर संरचनेसंदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न. खालील विधानांपैकी योग्य कोणते ते ओळखा अशा पद्धतीने प्रश्न दिलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018. कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे आणि ब स्टेटमेंट दिलेलं आहे कर हे शक्तीचे देणे आहे. सो कोणते स्टेटमेंट बरोबर असणार आहे. आता थोडक्यात जेव्हा आपण प्रश्न सॉल्व्ह करतो तर प्रश्न सॉल्व्ह करताना एक लक्षात घ्यायचं की कोणत्या प्रश्नामध्ये किंवा जर स्टेटमेंट वाईज असला तर एखाद्या स्टेटमेंटमध्ये जर एक्स्ट्रीमली कुठल्या शब्दावर कुठल्या तरी कीवर्डवर जास्त भर दिलेला असेल तर तो सहसा आणि तो निगेटिव्ह स्टेटमेंट जर दाखवत असेल तर तो सहसा चुकीचा असण्याचा जो काही संभाव्यता आहे तो जास्त असतो. ओके, जसे याच्यामध्ये कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे अशा पद्धतीने केवळ या शब्दावर जास्त भर दिलेला आहे. सो केवळ म्हणजे फक्त त्याच्यापेक्षा अजून दुसरे उत्पन्नाचे साधन राहू शकत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या विधानावर लक्षात घेऊ शकतो. ओके, सो या विधानावर आपल्याला हे जे काही स्टेटमेंट आहे ते फक्त एका बाजूने विचार करतो आहे किंवा एक निगेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो आहे. सो कर व्यतिरिक्त जे काही करेत्तर उत्पन्न आहेत ते देखील करेत्तर जे काही महसूल आहे ते देखील सरकारसाठी उत्पन्नाचे साधन आहे. म्हणजे या ठिकाणी कर हे केवळ उत्पन्नाचे साधन राहू शकत नाही तर उत्पन्नाचे साधन हे करेत्तर उत्पन्न देखील ज्यामध्ये वेगवेगळे महसुलाचे स्रोत आहेत ज्याच्यामध्ये आपण कर्ज दिले जर केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांना जर कर्ज दिलेले असेल तर त्यापासून प्राप्त होणारं व्याज किंवा विदेशी सरकारनं कर्ज दिलेलं असेल तर त्यापासून मिळणारा व्याज, सार्वजनिक उद्योगांपासून मिळणारा जो काही लाभांश आहे. ओके, डिसइन्व्हेस्टमेंटपासून जो काही होणारा नफा आहे त्याचा समावेश होतो. रिझर्व्ह बँकेच्या जे काही नोट छपाईच्या माध्यमातून जो काही महसूल प्राप्त होतो त्याच्या करेत्तर उत्पन्नामध्ये समावेश होतो आणि त्याचा समावेश आणि ते देखील स्रोत हे सरकारसाठी उत्पन्नाचे साधन आहे. सो ते केवळ उत्पन्नाचे साधन आहे का? कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नसून ते उत्पन्नाचे साधन वेगळे देखील दिसून येतो. अशा पद्धतीने निगेटिव्ह स्टेटमेंट या कीवर्डवरून आपण काढू शकतो. ओके, सो मोस्ट प्रॉबेबल आहे की हे जे विधान आहे ते चुकीचे असण्याचं प्रॉबॅबिलिटी आपल्याला जास्त दिसून येतो आहे. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट कर हे सक्तीचे देणे आहे. ओके, सो आता कर म्हणजे काय तर शासनाला वेगवेगळ्या सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक प्रकारचा मोबदला अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये म्हटलं जातं आहे. ओके, आता जेव्हा आपण कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा व वस्तू मिळतीलच अशी कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा इच्छा न ठेवता जेव्हा एक कायदेशीरदृष्ट्या आपल्या विशिष्ट रकमेतून आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून जेव्हा आपण विशिष्ट रक्कम सरकारकडे भरत असतो सो त्याला कर अशा पद्धतीने संबोधला जातो आहे. आता कराचे दोन प्रकार पडतात, एक अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर. ओके, अप्रत्यक्ष करामध्ये ज्यामध्ये आपण बघतो आहोत की GST असेल किंवा इतर जे काही कर आहे त्याच्यामध्ये आणि वॅट, ओके, मूल्यवर्धित कर हे अप्रत्यक्ष कराचे उदाहरणं. तर प्रत्यक्ष करामध्ये महामंडळ कर, ओके, कॉर्पोरेशन टॅक्स किंवा इन्कम टॅक्स हे प्रत्यक्ष कराचे उदाहरण आपण म्हणू शकतो. आता हे जे काही कर आहे ते करदात्यांवर लादलेले सक्तीचे आर्थिक शुल्क असते. ओके, किंवा इतर काही प्रकारचे शुल्क आपल्याला दिसून येतो. आता विशेषतः काय म्हणजे काय तर सार्वजनिक उपक्रमांच्या दृष्टीने जे काही सरकारी खर्च आहे तो भागवण्याच्या दृष्टीने सार्वजनिक खर्च भागवण्याच्या दृष्टीने सरकारकडून निश्चित उत्पन्न प्राप्त करणाऱ्या गटांवर किंवा व्यक्ती किंवा संस्थांवर जेव्हा विशिष्ट कर आकारला जातो आणि ते कर त्यांना सक्तीचे किंवा ते कर त्यांना भरावाच लागतो. सो त्याला सक्तीचे कर अशा पद्धतीने म्हटलं जातो. सो हे जे काही करदात्यावर लादलेले सक्तीचे आर्थिक शुल्क म्हणजे सक्तीचे देणे असल्याचे आपल्याला दिसून येतो. सो ब जे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे ते योग्य असणार आहे. कर हे सक्तीचे देणे आहे. आता कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे का? तर कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन नसून सरकारला वेगवेगळ्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक असलेला माध्यम दिसून येतो. ओके, सो कर फक्त सरकारसाठी उत्पन्नाचे साधन नसून त्या करामधून जे काही रेव्हेन्यू प्राप्त होतो त्याचा वेगवेगळ्या देशामध्ये महत्त्वाचे उपक्रम सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यासाठी या कराचा किंवा या कर महसुलाचा वापर केला जातो. सो हे फक्त उत्पन्नाचे साधन नसून ते वेगवेगळ्या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. ओके, सो फक्त ब योग्य विचारलेलं आहे त्यामुळे फक्त ब पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न. केन्सचा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत संदर्भात खालील योग्य विधानांचा विचार करा. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018.
स्टेटमेंट आहे आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असते. रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित असते अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. आता जे काही जॉन मेनार्ड केन्स JM केन्स हे खरे तर 1930च्या नंतर जे काही अर्थतज्ञ 1930च्या आधी त्यांना विशेष जे काही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान एक प्रकारे दुर्लक्षला गेलेले होते. ओके. मात्र 1930मध्ये जे काही देशामध्ये किंवा जगामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदीचे संकट आलेले होते आणि अर्थव्यवस्थेला त्या मंदीतून बाहेर काढण्यासाठी एक नवीन उपक्रम किंवा नवीन उपाय शोधण्यासाठी यांनी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली होती. आणि अशा वेळेस त्यांनी 1936ला एक पुस्तक लिहिलेलं आहे, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी उत्पन्न आणि रोजगारासंदर्भात सिद्धांत मांडलेला आहे. आणि त्या सिद्धांतानंतर एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा बदल दिसून येतो आहे. आणि जेणेकरून एखाद्या अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने मंदीतून बाहेर काढावी हेच या उत्पन्न आणि रोजगाराच्या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यालाच मग 1936 किंवा 1930 नंतर केनेशियन क्रांती अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत त्यांनी संबोधलं गेलेलं आहे. ओके. सो 1930 जो काही टर्निंग पॉईंट आहे केन्ससाठी तो खूप महत्त्वाचा आहे. आता JM केन्स यांनी काय म्हटलेलं आहे, तर मंदी जर एखाद्या देशामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मंदी असेल तर अशा वेळेस जो काही उत्पन्नाचे जे काही अर्थव्यवस्थेचे नियंत्रणाचे जे साधने आहेत ते कुठल्याही प्रायव्हेट कंपनीकडे किंवा प्रायव्हेट मालकीकडे न देता ते गव्हर्नमेंटने आपल्या हातामध्ये घ्यावेत किंवा आपल्या नियंत्रणाखाली ठेवावे अशा पद्धतीने त्यांनी या उत्पन्न व रोजगार सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ज्या माध्यमातून मंदीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू शकतो. आता कोणत्या उपाययोजना करू शकतो, तर आर्थिक मंदीच्या काळामध्ये राजकोषीय धोरणासारखे जे काही उपक्रम आहेत ते गव्हर्नमेंट योग्य पद्धतीने राबवू शकतो. आता राजकोषीय धोरणासंदर्भात त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की मंदीच्या काळामध्ये तुटीचा अर्थभरणा गव्हर्नमेंटने करावा. ओके. तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय, तर जमेपेक्षा जे काही सरकारला महसूल प्राप्त झालेला आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त करावा. ओके. सो खर्च जास्त करावा अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे की मंदीच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी खर्च जास्त केला पाहिजे. आणि खर्च जास्त कशाच्या माध्यमातून केला जाईल, तर गव्हर्नमेंट. ओके. सो देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पैसा होतील. ओके. मग ते देशातील जे काही नागरिक आहेत त्यांना रोजगार देण्यासंदर्भाने वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटवर पैसे वगैरे हस्तांतरित करेल किंवा त्यांना एकंदरीतच रेव्हेन्यू उपलब्ध करून देईल, जेणेकरून नागरिक वस्तू व सेवांची मागणी करतील. त्यांच्याकडे पैसे आल्याच्या नंतर त्यांच्याकडे जो काही उत्पन्न मिळाल्याच्या नंतर ते वस्तू व सेवा उपभोग घेण्यासाठी मार्केटमध्ये जातील आणि वस्तू व सेवांची मागणी करेल. आता वस्तू व सेवांची मागणी केल्यामुळे काय होईल, तर एकंदरीत त्या वस्तू व सेवांच्या पुरवठ्याला चालना मिळेल. आणि अशा वेळेस वस्तू व सेवांच्या पुरवठा चालना मिळाल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला देखील चालना मिळेल. आणि एकंदरीत उत्पादनासाठी मग त्या लोकांना किंवा जे काही रोजगाराच्या शोधात आहे त्या लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ते मंदीतून निघण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशा पद्धतीने त्यांनी या उत्पन्न व रोजगाराच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके. सो जे स्टेटमेंट दिलेलं आहे की आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असते. सो स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि स्टेटमेंट दिलेलं आहे रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित आहे. बरोबर आहे. रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे, जर लोकांकडे गव्हर्नमेंटला टॅक्सच्या माध्यमातून जो काही रेव्हेन्यू आहे तो लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने किंवा एका विशिष्ट उत्पन्न ते सरकारकडे जे काही कर स्वरूपात जमा करत आहेत, सो ते जर त्या कराचा जो काही दर आहे तो कमी केला असेल तर लोकांकडे जास्त पैसा उरेल आणि ते जास्त प्रमाणात बाजारात खर्च करतील किंवा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये खर्च करतील आणि वेगवेगळ्या वस्तू व सेवांचा उपभोग घेतील. आणि अशा वेळेस त्या वस्तू व सेवांच्या उत्पादनाला चालना मिळेल आणि एकंदरीतच उत्पादनाला चालना मिळाल्याने रोजगाराला देखील चालना मिळेल. अशा पद्धतीने रोजगार वाढवण्यासाठी
किंवा रोजगार पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे अपेक्षित असते अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हे देखील बरोबर आहे. सो अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके. सो सिद्धांतानुसार काय सांगितलेलं आहे तर हे देखील आपण आता जे बघितलेलं आहे तेच दिलेलं आहे या ठिकाणी. राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारकरित्या राबवले जाऊ शकते. सोबतच रोजगाराची पातळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करता येतो. अशा वेळेस कर आकारणीचा दर कमी असणे अपेक्षित आहे किंवा अपेक्षित असते. सो दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने खरी आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच या ठिकाणी व्यापार सिद्धांत वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी जे काही व्यापार सिद्धांत मांडलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 योग्य जोड्या जुळवा किंवा जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. सो आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात जे वेगवेगळे सिद्धांत जागतिक स्तरावर जे वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडलेले आहेत त्यानुसार आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेलं आहे. ओके. सो निव्वळ खर्च लाभ सिद्धांत ज्याला थेअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज अशा पद्धतीने म्हटला जातो. त्यानंतर तुलनात्मक लाभ सिद्धांत ज्याला कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज अशा पद्धतीने म्हटला जातो आहे. ओके. सो लक्षात ठेवा निव्वळ खर्च लाभ सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. आता जेव्हा मागचे आपण जे इकॉनॉमिक्सचे PYQ बघितले त्याच्यामध्ये हे जे काही सिद्धांत आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त आपण या ठिकाणी जे काही सिद्धांत मांडले गेलेले आहे आणि कोणत्या शास्त्रज्ञांनी ते मांडलेले आहे तेवढंच बघणार आहोत. निव्वळ खर्च लाभ सिद्धांत ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेला आहे. ओके. त्यानंतर संधी खर्च सिद्धांत हॅबलर यांनी मांडलेला आहे आणि उद्योगांतर्गत जे काही व्यापार सिद्धांत आहे ते पॉल क्रुगमन यांनी मांडलेला आहे. ओके. सो दोन महत्त्वाचे सिद्धांत लक्षात ठेवा. निव्वळ खर्च लाभ सिद्धांत ॲडम स्मिथ. ओके. बाय हार्ट लक्षात ठेवा. जर विचारला पुढच्या वेळेस तर आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आहे तुलनात्मक खर्च सिद्धांत डेव्हिड रिकार्डो. संधी खर्च सिद्धांत हॅबलर आणि उद्योगांतर्गत व्यापार सिद्धांत पॉल क्रुगमन. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे LPG प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या ओके. सो LPG जे काही 1991 मध्ये आर्थिक रिफॉर्म घडवून आणले. सो त्यावेळेस लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे जे काही प्रतिमान वापरले गेले. सो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब करून या LPG प्रतिमान अवलंबन करण्यात आला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. STI मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो सार्वजनिक खर्च खाजगी क्षेत्रासाठी खुले करावे. त्यानंतर आहे थेट विदेशी गुंतवणुकीस चालना देणे, मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्रोत्साहन देणे की स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन याच्या माध्यमातून या अर्थव्यवस्थेला चालना देणे. सो कोणत्या पद्धतीचा अवलंब या 1991 मध्ये करण्यात आल्याचे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. सो जुलै 1991 मध्ये जेव्हा भारतात सुरू करण्यात आलेल्या जे काही सुधारणा आहे त्या सुधारणाच्या धोरणामध्ये ओके आर्थिक सुधारणेच्या धोरणात आपल्याला व्यापक आर्थिक स्थैर्य आणि संरचनात्मक समायोजन यांचे मिश्रण मांडण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जे प्रश्नात विचारलेलं आहे की आर्थिक स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन. ओके. सो हेच या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे की 1991 मध्ये देशातील अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य, व्यापक स्तरावर आर्थिक स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन घडवून आणण्याच्या दृष्टीने जी काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे आणि जागतिक बँकेने जी काही तत्व अवलंबिलेले आहे त्याचा स्वीकार या ठिकाणी केलेला आहे. ओके. आता आर्थिक स्थैर्य म्हणजे काय तर अल्पकाळात ओके अल्पावधीमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट ओके ज्याला आपण BOP आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आयात निर्यात करतो आणि त्याच्यातून आपल्याला किती महसूल प्राप्त होतो, किती शेष नफा प्राप्त होतो, किती तोटा होतो त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणत असतो. सो आपल्याला बॅलन्स ऑफ पेमेंट पूर्ववत करण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अल्पावधीत जे काही अर्थव्यवस्था आहे त्याला स्थिरीकरण करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने या आर्थिक स्थैर्य संदर्भात किंवा आर्थिक स्थिरीकरण संदर्भात बोलले गेलेले आहे. त्याचबरोबर सुधारणांच्या माध्यमातून जे काही आर्थिक रिफॉर्म्स आहेत त्यांच्या माध्यमातून एकंदरीत आर्थिक स्ट्रक्चरमध्ये बदल करणे दीर्घकालीन दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरते. सो दोन्ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन जो काही तत्व स्वीकारले गेलेले आहे तर त्यालाच स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन म्हटलं जातं. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो LPG प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या
स्तरीय आणि रचनात्मक समायोजन पद्धतीचा अवलंब केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात आपल्याला भारताचे पहिले औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. सो भारताचे पहिले औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? इंडस्ट्रियल निरीक्षक मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. 1952, 1958, 1955 की 1960? ओके, सो अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड आणि इझी कॅटेगरीतला प्रश्न. औद्योगिक धोरण 1948. सो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने 6 एप्रिल 1948 रोजी आपले पहिले औद्योगिक धोरण जाहीर केले. ओके, तत्कालीन उद्योगमंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी औद्योगिक धोरणासंदर्भात जी काही माहिती आहे ती संसदेमध्ये सादर केलेले होते. ओके, सो पहिले जे काही उद्योगमंत्री होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पहिले औद्योगिक धोरण जाहीर केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सो लक्षात ठेवा 1948 मध्ये. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता आणखी जे काही औद्योगिक धोरण आहे त्याच्यामध्ये कोणत्या वर्षी कोणते औद्योगिक धोरण राबवण्यात आले ते लक्षात घ्या. पहिले औद्योगिक धोरण 1948 मध्ये, दुसरे औद्योगिक धोरण 1956 मध्ये जे समाजवादी समाज रचनेच्या तत्त्वावर आधारित होते. त्यानंतर आहे तिसरे जे काही औद्योगिक धोरण आहे ते 1977 मध्ये. त्यानंतर चौथे औद्योगिक धोरण 1980 मध्ये. पाचवे औद्योगिक धोरण हे 1990-91च्या दरम्यान राबवण्यात आलेले होते. ओके, सो 1990-91च्या दरम्यान जे काही औद्योगिक धोरण राबवण्यात आलेले होते त्यालाच आर्थिक सुधारणा धोरण देखील म्हटलं जात आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यमान ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 1995-96 मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणते पाऊल उचललेले आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना केली काय? त्यानंतर आहे नाबार्डची स्थापना. तिसरा आहे संगण ग्रामीण विकास कार्यक्रमाची आखणी आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. सो कोणता पर्याय या ठिकाणी विद्यमान ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थापन केले गेलेले आहे? ओके, सो नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील जे काही पायाभूत विकास आहे ते पायाभूत विकास करण्यासाठी एक निधीची स्थापना करण्यात आली, जे 1995 ते 96 मध्ये भारत सरकारने 1995-96 मध्ये नाबार्डमध्ये RIDF ओके RIDF ज्याला रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. सो या RIDFची स्थापना केलेली आहे. याचे जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतं तर लघु आणि मध्यम सिंचन, नंतर मृदा संधारण, ओके, पाणलोट व्यवस्थापन आणि इतर जे काही ग्रामीण पायाभूत सुविधा आहे त्या उपक्रमांशी संबंधित चालू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी या RIDFची जे काही निधी आहे, ओके, ग्रामीण पायाभूत विकास सुविधा निधी, त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्य सरकारे आणि या माध्यमातून राज्य सरकारांना ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी किंवा इतर शेती क्षेत्रासाठी विकास प्रोजेक्ट राबवण्यासाठी या निधीतून नाबार्डद्वारे त्या ग्रामीण भागातील विकासासाठी राज्य सरकारांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो. ओके, सो हेच विचारलेलं आहे की राज्य सरकारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 1995-96 मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणते पाऊल उचललेले आहे? सो ग्रामीण पायाभूत विकास सुविधा निधीची स्थापना केलेली आहे. ओके, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. हे जे काही निधी आहे ते कोणाद्वारे व्यवस्थापन केला जातो तर नाबार्डद्वारे. अलीकडे जर 2022-23ची जर आकडेवारी बघितलं तर त्याच्यामध्ये एकूण जो काही तरतूद आहे किंवा त्या निधीमध्ये एकूण किती रकमेचा समावेश सध्या आहे तर या ठिकाणी आकडेवारी दिलेली आहे, ते तुम्ही वाचू शकता. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच या ठिकाणी STI पूर्व परीक्षा 2014 मध्ये विचारलेला प्रश्न. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे जे काही स्टेटमेंट आहे ते पुढीलपैकी कोणाचे आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. स्वामी विवेकानंद, इंदिरा गांधी, MS स्वामीनाथन की डॉक्टर VM दांडेकर. ओके, आता जे काही VM दांडेकर आहे ते गरिबी संदर्भाने जे काही VM दांडेकर आणि रथ समिती आहे ती स्थापना झालेली आहे. सो कदाचित आपल्याला वाटू शकतो की VM दांडेकर बरोबर असणार आहे.
सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क. कोण? एम.एस. स्वामीनाथन. ओके. सो भारतीय ॲग्रिकल्चर किंवा भारतीय कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे जे काही श्रेय आहे ते यांना जातो आणि विशेषतः हरित क्रांतीच्या संदर्भाने भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून या स्वामीनाथनला आपण ओळखतो आहोत. ओके. सो अलीकडे 2022मध्ये त्यांचं एकंदरीत निधन झालेलं आहे. सो त्या अनुषंगाने देखील हे जे काही करंटच्या अप्रोचने देखील खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो त्यांचे जे काही एकंदरीत कार्य आहे ते आपल्याला लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरतो आहे. सो एम.एस. स्वामीनाथन आपल्या देशातील दुष्काळातून जे काही शेतकरी आहे त्या दुष्काळातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती. आता त्यांनी काय दिलेलं आहे की दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आनंदाने जगू शकत नाही अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहे त्यांनी केलेलं आहे. ओके. आता कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या संस्थांवर त्यांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर देखील निवड झालेली आहे, ज्याच्यात फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन काउन्सिलचे ते अध्यक्ष म्हणून स्वतंत्र अध्यक्ष होते. त्यानंतर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेसचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर आहे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचरचे देखील ते अध्यक्ष होते. भारतीय कृषी संशोधन परिषद ओके इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च काउन्सिलचे देखील ते महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. ओके. 1987 साली त्यांना जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. सोबतच त्यांना पद्मभूषण नंतर पद्मश्री हे देखील पुरस्कार मिळाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे फक्त क. त्यानंतर या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाने जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो आहे. सो हे लक्षात ठेवा. STI पूर्व परीक्षा 2016 विचारलेला एकंदरीत प्रश्न आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा अर्थ आहे. त्याचा अर्थ काय आहे? स्थूल राष्ट्रीय उत्पादन ब दिलेलं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन क स्टेटमेंट दिलेलं आहे. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा आणि ड दिलेलं आहे सरकारी उत्पन्न. सो GDPमध्ये कशाचा समावेश होतो? आता या अनुषंगाने आपण जे काही राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर आपल्या या यूट्यूब चॅनलवर अभ्यासलेले आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर ते डिस्कस केलेले आहे. ओके. जे काही कन्सेप्ट आहे ते आपण सविस्तर त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. सो ते लेक्चर तुम्ही बघितल्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात जे काही महत्त्वाची जी संकल्पना आहे ते तुमचं क्लिअर होणार आहे. ओके. सो या ठिकाणी आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत भागात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे जे मूल्य आहे त्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन अशा पद्धतीने संबोधले जातो. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या की जे काही एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत ओके भौगोलिक सीमेअंतर्गत म्हणजे काय तर GDPचा जेव्हा विचार केला जातो तर GDPचा विचार फक्त या भारतामध्ये जर एखाद्या कंपनी किंवा वेगवेगळ्या जे काही उद्योगधंदे जर स्थापित असेल आणि बाहेरून जे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी कंपन्या वगैरे किंवा बाहेरून कामगार आलेले असतील सो त्यांच्या जो मजुरीचा किंवा वेतन दराचा जेव्हा आपण प्रॉफिटचा विचार केला जाईल तो अशा वेळेस त्याचा जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत किंवा एकंदरीत अर्थव्यवस्था जो काही भारतीय अर्थव्यवस्थेतील जो काही वाकडेवारी आहे त्या संदर्भाने जेव्हा GDP मोजले जाईल तर त्या GDPमध्ये या XYZ हे जे काही बाहेरून विदेशातून आलेले कंपन्या त्यांनी मिळवलेला नफा सो त्यांच्या नफ्याचा समावेश या आपल्या भारतीय GDPमध्ये कन्सिडर केला जाईल. ओके. कारण ते आपल्या देशामध्ये उत्पादन किंवा एकंदरीत उत्पादन किंवा त्याचा व्यापार वगैरे करत आहेत आणि राष्ट्रीय उत्पादन जे काही GNP आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ओके ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ज्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये काय तर फक्त आपल्या देशातील नागरिकांनी वेगवेगळ्या देशातून किंवा आपल्या देशातील जे काही कंपन्या किंवा उद्योग आहेत ते वेगळ्या देशातून जे काही नफा कमवतील त्याचा समावेश जेव्हा आपल्या भारतीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जातो आहे सो त्याला GNI ओके सो नॅशनल GNP सो ओके ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP म्हटलं जातो. सो यावेळेस GDPमध्ये लक्षात घ्या GDPमध्ये बाहेरील जे काही उपक्रम आहेत कंपन्या आहेत किंवा जे काही बाहेरून आलेले जे नागरिक आहेत लोक आहेत ते जे काही
उत्पन्न कमवतात तर त्याचा जेव्हा GDPच्या संदर्भाने कन्सिडर केला जातो तेव्हा त्यांचं उत्पन्न मोजलं जातो. मात्र GNPच्या संदर्भाने जेव्हा विचार केला जातो तर त्यांचा जे काही उत्पन्न आहे ते वजा केला जातो. तर बाहेरून जे भारतीय रेमिटन्स प्राप्त करतो किंवा बाहेरून जे काही भारतीयांनी कमवलेले जे उत्पन्न आहे त्याचा समावेश या GNPमध्ये केला जातो आहे. ओके. सो त्या संदर्भाने आपण हे जे काही ऑलरेडी आधी डिस्कस केलेलं आहे, तुम्ही ते लेक्चर नक्की जाऊन बघा. त्या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके. सो स्थूल राष्ट्रीय उत्पादन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून जे काही घसारा जो खर्च आहे तो खर्च वजा केल्याच्यानंतर आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट मिळतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक क. फक्त म्हणजे पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर. सो एका वर्षात देशाच्या सीमेतच ओके देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत जे काही उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा आहे त्याचा समावेश या GDP मध्ये केला जात आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने 10 प्रश्न जे काही आपल्या टेलिग्राम चॅनल आहे ओके क्विज बॅच आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर ते प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जर या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचे असेल तर जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला व्हिजिट करा. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन तुम्हाला अवेलेबल होईल. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.